थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत। अनेक दिग्गजांच्या सहकार्यातून, अनेक दिग्गजांच्या पाठिंब्यावर, अनेक दिग्गजांच्या योगदानातून ग्रामस्थ मंडळ अल्याणी आयोजित आम्ही अल्याणीकर चषक 2025 क्रिकेटचे हे तुंबळ युद्ध या मैदानावर खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते। निश्चित शरी संघ आता मात्र आपल्याला 2 धावांच्या पेनल्टीसह मैदानात उतरताना पाहायला मिळेल। ईशा स्पोर्ट्स शिरोळ संघाने इम्प्रेस केलाय। कालचा दिवस देखील आपण पाहिला। कालच्या दिवसभरात चमकदार, प्रभावदार, विशेष कामगिरी सातत्याने राहिली। शिरोळ संघाकडून आपल्याला स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल गोलंदाज बाळा। काल आज स्ट्रायकर बॉलरचा रोल त्याने अदा केला। इथे मात्र सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये बॅटर शुभम ठाणगे आणि विकास डोंगरे हे सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। एक जबरदस्त लढाई असेल। तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या क्षणाला छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगणावर, शहापूरच्या क्रिकेट विश्वातील अत्यंत मानाचं पटांगण, मानाचं क्रीडांगण, मानाचं मैदान म्हणून ज्या मैदानाला मान्यता मिळाली आहे अशा या मैदानावर रंगतोय आम्ही अल्याणीकर चषक 2025 मधल्या सुपर 8चा हा द्वितीय थरार, दुसरा थरार। एकमेकांच्या विरोधात शटू ठोकत, आव्हानाला प्रति आव्हान देत, आक्रमणावर प्रति आक्रमण करत, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर देत खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा आजच्या या अंतिम दिवसापर्यंत येऊन पोहोचली आहे, जिथे आपल्याला अनेक संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना पाहायला मिळाले। या विभागातील असतील, या तालुक्यातील असतील, या ग्रामीण भागातील यंग टॅलेंट सर्च करणारी स्पर्धा म्हणून सातत्याने आम्ही अल्याणीकर चषकाचं नाव टेनिस क्रिकेट विश्वानं नामांकित केलेलं आहे, त्याला मानांकित केलेलं आहे आणि अगदी त्याच दर्जाला, त्याच लौकिकाला साजेसा सामन्यांचा हा थरार आपण सातत्याने पाहत आलोय। मॅचला सुरुवात होईल। स्ट्रायकिंग एंडला मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळेल शुभम ठाणगे। अतिशय जबरदस्त शैलीचा हा फलंदाज सातत्यानं गोलंदाजांवरची जी काही ज्याला म्हणतो ना आपण दबाव तयार करण्यासाठी गोलंदाजी केली जाते त्या सगळ्या प्लॅनिंगला क्षणार्धात उद्ध्वस्त करण्याची क्षमता पण बाळानं शिरोळ संघानं काल देखील आपलं सामर्थ्य दाखवलं। ऐन महत्वाच्या आणि मोक्याच्या क्षणाला आपल्या एका संघाच्या विजयामुळे त्यांना पुन्हा संधी निर्माण झाली पुनरागमनाची, आणि जेव्हा संधी मिळते त्यावेळेला मात्र त्या संधीचं सोनं न चुकता अगदी ताकदीनिशी खऱ्या अर्थानं शिरोळ संघानं केलं। पंचांचा लेट्स प्लेचा इशारा, हायर वी गो विथ फर्स्ट बॉल फर्स्ट रिंग, आणि तिथे मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल शुभम ठाणगे, नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास डोंगरे। आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या या सुपर 8 मधला हा दुसरा थरार, 2 दिग्गज आमने सामने। हा पहिला चेंडू पहिल्या षटकातला, दोनही तरुणाईला खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू एकमेकांच्या विरोधात सफल झाले। तिथे मात्र फाईन लीगला चेंडूला गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करेल। या दुसऱ्या थराराची सुरुवात शुभम ठाणगेच्या बॅटमधून होतोय। 4 धावांचा चौकार। जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली शुभम ठाणगेच्या या फटक्यामधनं। पहिल्या चेंडूवर अगदी सफल झाले, त्यानंतर सूप करण्यात आला फाईन लेगला। आपण जर पाहिलं तर निश्चित शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक असेल ते गॅप शोधला आणि या कलात्मक फटकेबाजीसाठी सातत्यानं शुभम ठाणगेचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वानं यंदाच्या हंगामामध्ये घेतलं। या खेळाडूला
आपल्या संघाला आवश्यक असणारी जी काही स्वप्नवत सुरुवात आहे ती मिळवून देणं क्रमप्राप्त आहे आणि अगदी त्या विचारांनी त्या प्लॅनिंगनं खेळणारा हा खेळाडू बाळाचं स्वागत केलं. इथे मात्र टॉस जिंकला विपक्षानं म्हणजे समोरच्या इन्शा स्पोर्ट शिरोळ संघानं. पण असं नेहमी म्हणतो ना आपण की सातत्यानं तुम्हाला हवी ती परिस्थिती तुमच्या पदरात कधीच येत नाही, तुमच्या पुढ्यामध्ये कधीच येत नाही. विजेता त्यालाच बनता येतं ज्याला परिस्थिती खऱ्या अर्थानं कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही स्थितीत आपल्याकडे आली तरी त्या परिस्थितीला आपल्या मनाजोगतं वळवण्याचं सामर्थ्य जर आपल्या उरामध्ये असलं तर मग तो कुस्तीचा आखाडा असो, क्रिकेटचं मैदान असो किंवा मग आयुष्याच्या जीवनाचा सारीपाट असो, तिथे मात्र यश तुम्हाला मिळत असतं. सुरुवात चांगली झाली आहे पण बाळा नावाच्या गोलंदाजाला अडचणीतून मार्ग काढत संघाला सुरक्षित नेणं माहित आहे, पुनरागमन करणं माहित आहे, समोरच्याचं अधिराज्य निर्माण होण्याच्या वेळेला त्याचं साम्राज्य खालसा करणं माहित आहे. आणि हे ज्या वेळेला आव्हान प्रतिआव्हानाचं द्वंद्व रंगतं त्यावेळेला संघर्षामधनं यशाचा दिव्याग्नी हा निश्चितपणानं प्रज्वलित झालेला असतो. चौकारानं सुरुवात झाली आहे, दबाव थोडासा गोलंदाजावर असेल, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकाचं हे पहिलं षटक आणि त्यातला दुसरा चेंडू वन्स अगेन बाळा टू शुभम. पुन्हा सफल झालेत खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील केली गेली आहे. पॅडवर चेंडू आदळलाय आणि पंच राम पाटोळे यावेळेला विलंब न लावता थेट पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या चेंडूवर चौकार टोकणाऱ्या शुभमला दिलाय चलेजाव चालणारा आणि हा बसलाय शेरे संघाला पहिला हादरा. म्हणून मी मगाशी बाळाचा उल्लेख करताना आपल्या समोर हीच गोष्ट म्हणालो की या बाळाला माहित आहे पहिला फटका हा फलंदाजाच्या बाजूने गेला, पहिला चेंडू आपण चुकीच्या लाईनवर केला आणि याही वेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड असेल किंवा मग फाईन असेल इथे खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हिरलं गेलं आणि हिरलेल्या याच मनसुब्यांना खारिज करण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा, संपुष्टात आणण्याचा डाव देखील यशस्वीपणे रचला. पहिला चेंडू चौकार आला परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र गो बॅकचा नारा दिला गेला. नो बॅटर भूषण यावेळेला मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. भूषण तारमळे मला वाईट आउट करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळून काढला, तिथे स्वतः मतीन मात्र निश्चित हजर असतील. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन श्री गणेशा आपल्याला चौकारानं झालेला पाहायला मिळत होता, त्यामध्ये एक ऍड झाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती आता 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विकास डोंगरे. कालच्या दिवसामध्ये अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्याला विकास डोंगरेची बॅट तळपताना पाहायला मिळाली. धावांचा पाऊस बरसवला गेला आणि संघाच्या विजयामध्ये अतिशय मोलाचा वाटा उचलला. हा प्रॅकर बॉल इथे मात्र हुक केला डीप मिड विकेटला, क्षेत्र खाली असेल आणि चेंडू सीमा रेषा पल्ल्याड चौकार. निश्चित विकासने देखील इरादे स्पष्ट केलेत. माहित आहे शुभम ठाणगे माघारी परतल्यानंतर एक महत्वाचा फलंदाज ज्या वेळेला तुमच्याकडनं बाद होतो त्यावेळेला एक दबाव असतो आणि समोरच्या गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाढलेला पाहायला मिळतो. 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आत सुरू आहे. जिंकण्याची ईर्ष्या दोन्ही बाजूनं एक वेगळ्या प्रकारे पड घेताना पाहायला मिळते, प्रज्वलित होताना पाहायला मिळतं. वन्स अगेन बाळा टू विकास डोंगरे. हा वेळेला मात्र खराब नियंत्रण हरवलेली गोलंदाजी या चेंडूवरची पाहायला मिळाली. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी. पंच राम पाटोळे यांचा मात्र वाईटचा इशारा येईल. अवांतर स्वरूपामध्ये सांगितलं. दहा धावा धावफलकावर आहेत. निश्चित थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे मात्र फुललेंचा चेंडू होता, जबरदस्त फटका, अगदी एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा शॉट आणि तिथे मात्र विकास क्लास दाखवेल. आणखी एक दमदार चौका. ज्या ज्या वेळेला आपण विकास डोंगरेला खेळताना पाहतो बॅटिंग लाईनअप मध्ये मैदानावर संघाला आवश्यकता असताना तंत्रशुद्ध फलंदाजीचा एक सपशेल नजराणा हा सातत्यानं विकास डोंगरेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात.
शुभम ठाणगेच्या माघारी परतल्यानंतर देखील बॅटिंग लाईनअपवर जो प्रेशर क्रिएट होतो, जो दबाव निर्माण होतो, त्याचं कोणत्याही प्रकारचं दडपण हे संघावर येऊ नये यासाठीचा हा सलामीवीर मैदानाच्या आत संघर्ष करताना. इथे मात्र आपला बॉल याही वेळेला मिड विकेटला खेळलेला फटका, चेंडू हवेत असेल, फटका फसलाय, झेल पकडलाय आणि 2 चौकार ठोकणारा विकास डोंगरे आता मात्र माघारी परतलाय. यावेळेला निश्चितपणानं 2 गडी बाद झाल्यानंतर महेश डोंगरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. शुभागमन यासाठी मी म्हटलं की या क्षणाला पहिल्या षटकामध्ये धावा देखील आल्या, 2 महत्वाचे गडी देखील बाद झालेले आहेत. शुभागमन नेमकं कोणासाठी होईल, बॉलिंग साईडसाठी की बॅटिंग साईडसाठी हा विचार करावा लागेल. तुर्तास या संपूर्ण स्पर्धेला भेट देण्याकरता ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष, या विभागाचं नेतृत्व आदरणीय देवदादा भोईर साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय दशरथजी तिवरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेशजी तिवरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. इथे मात्र फुल टॉस बॉल होता, लॉंग ऑफला खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल, भूषण आणि महेश यांच्यावर बऱ्याच अंशी खऱ्या अर्थानं मदार अवलंबून असेल ती संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले. तुर्तास व्यासपीठावर सन्माननीय अरुणजी मांजे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही कल्याणीकर चषक 2025च्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या क्षणाला जर आपण पाहिलं तर निश्चित शेरी संघ संघर्ष करतोय, पराकोटीचा संघर्ष करतोय. चेंडू खोलवर टप्प्याचा पंचांकडे अपील केली गेली आहे, परंतु ज्या पद्धतीने आपल्याला स्लो डाऊन ही मॅच पाहायला मिळते. पहिलं षटक निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये हवी झाला एकीकडनं बाळा आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा जरी त्या धावफलकावर लगावल्या गेल्या असल्या तरी देखील 2 गडी महत्वाचे गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्या 2 महत्वाच्या गड्यांना टिपल्यानंतर आता मात्र जे काही धावांचा वेग आपल्याला वाढतानाचं चित्र पाहायला मिळालं असतं ते थोडंसं कमी होताना दिसून येतं. नेक्स्ट बॉल सफल झाले आणि भूषणच्या रड्डार मध्ये चेंडू आला आणि फाईन लेगला आभाळाशी सफर करणारा षटकार. निश्चित थोड्याशा गडबडीत आमच्यावर ज्यांचं विशेष प्रेम आहे आणि या स्पर्धेवर ज्यांचं विशेष लक्ष आहे सन्माननीय दत्ताशेठ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं मी मनापासून
स्वागत करतो. ग्रामस्थ मंडळ अल्ल्याणी आयोजित आम्ही अल्ल्याणीकर चषक 2025 ला शुभाशीर्वाद देण्याकरता ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष माननीय ज्योतिदादा भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय दशरथजी तिवरे सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय राजेदादा तिवरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर या विभागाचं उमदे नेतृत्व माननीय दत्ताशेठ पाटील साहेब, सन्माननीय अरुणदादा मांजे साहेब, या सर्व मान्यवरांचं मी मनापासून इथे शब्दसंवादांनी सहर्ष स्वागत करतो. चला वळूयात मैदानाच्या आत. घडामोडी आपण पाहिल्या. भूषणच्या बॅटमधनं आलेल्या षटकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावर 22 धावा लगावल्याचं चित्र आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 22 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त होत आहे. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 11.00 सरासरीने 22 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिलं षटक थोडंसं महागडं आलं, पण त्या षटकामध्ये इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या संघासाठी सुखावणारी एकच गोष्ट होती की तिथे 2 महत्वाचे भरोशाचे फलंदाज बाद झाले. एक म्हणजे हा संपूर्ण हंगाम ज्यानं गाजवला तो शुभम ठाणगे अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर विकास डोंगरे नावाचं वादळ मैदानाच्या आत थैमान घालायला सुरुवात केली होती आणि त्याच वादळाला शमवण्यामध्ये गोलंदाज बाळाला यश आलं. त्यानंतर आला गोलंदाज सेकंड ओव्हर, ज्या गोलंदाजानं शिवरामनं खऱ्या अर्थानं ती हाताळली आणि शिवाच्या त्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च झाल्या. आता मात्र 4 षटकांचा पहिल्या डावाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 36 चेंडूंचा डाव आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स देखील आल्यात. चांगली सरासरी देखील गाठण्यात यश आलंय. फक्त टॉप ऑर्डर जी कोलॅप्स होण्याचं चित्र आहे तिथे मात्र महेश आणि भूषण तारमळे या दोघांना हा डाव कॅरी करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला महेश असेल. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज रुपेश. फर्स्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर इनसाइड इज लागली. 1 बाउन्स कॅरी केला यष्टिरक्षकापर्यंत. निर्धाव चेंडूनं या वेळेला सुरुवात केली गोलंदाज शिवरामनं. कालचा दिवस शिवानं चांगली गोलंदाजी केली. त्याला बाळानं चांगलं बॅकअप दिलं आणि अत्यंत महत्वाच्या रंजक वळणावरच्या मॅच मध्ये इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघानं रोमहर्षक विजय देखील मिळवला. तो कालचा जो आत्मविश्वास आहे त्याला खतपाणी घालावं लागेल. त्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थानं वृद्धिंगत करावं लागेल, संवर्धित करावं लागेल. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे मात्र ट्रॅकर बॉल होता आणि पॉइंटला खेळून काढलेला हा फटका. 1 धाव धावून निघाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का, परंतु भूषण तारमळे या क्षणाला नॉट इंटरेस्टेड आपल्याला पाहायला मिळतात. माहित आहे मोठा फटका येत नसेल, महेशकडनं जर चांगलं कनेक्शन होत नसेल, प्रॉपर मिडलला बॅट होत नसेल तर अशा वेळेला स्ट्राईक रोटेट करणं आणि भूषणनं जो मगाशी एक षटकार ठोकला आहे तिथे थोडासा कॉन्फिडन्स आपल्याला कणभर वाढलेला पाहायला मिळेल. सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 23 धावा. पहिल्या 2 चेंडूंमध्ये चांगली कामगिरी आहे. अजूनही 4 चेंडू या षटक क्रमांक 3 मधले बाकी आहेत. इथून मात्र आकड्यांचा खेळ सुरू होतो. ज्या वेळेला तुम्हाला समोरचा संघ टार्गेट सेट करण्यासाठी इन्व्हाइट करतो, आमंत्रण करतो, त्यावेळेला निश्चितपणानं ही सगळी जी आकडेमोड जी आहे ती मनामध्ये कुठेतरी तुमची सुरू असते आणि त्यातून हा खेळ. डावकुऱ्याचा भूषण तारमळे. नाऊ ऑन स्ट्रायकिंग एंड. बॉलिंग मार्कवर वन्स अगेन शिवराम. सफल झालेत आणि यावेळेला डिफाईन लेगला भूषण तारमळेच्या बॅटमधनं संघाला संजीवनी प्रदान करणारा हा फटका. क्षेत्ररक्षकाकडनं तिथे मात्र चूक होईल आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. हा आलाय चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे आता 27 धावा. मी याच गोष्टीचा मगाशी उहापोह केला की जिथे सेकंड रन साठी कॉल दिला गेला होता, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला होता महेशकडनं, तिथे मात्र थांबवलं भूषणला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि का ठेवली याचं उत्तर दिलं. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन हा ट्रॅकर बॉल. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम. याही वेळेला षटकार. निश्चित या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा आता मात्र लगावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश माफ करा, सेकंड ओव्हर शिवरामनं हाताळली होती. रुपेशच्या या षटकामध्ये आता मात्र धावा येतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकामध्ये शिवरामनं ज्या क्षणाला केवळ आणि केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर परिवॉरियर शहरे संघाच्या फलंदाजांना इथं जेरबंद करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला होता षटक क्रमांक 2 मध्ये. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये रुपेशच्या अगेन्स्ट जसा बॅटर आपल्याला भूषण येताना दिसून आला
त्यावेळेला मात्र भूषण चौकार आणि षटकारानं संवाद साधायला सुरुवात केली आहे. 33 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. या झटपट क्रिकेटमध्ये एखादं मोठं षटक खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरवत असतं. पुन्हा माटेल रंगेल, पुन्हा द्वंद रंगेल, पुन्हा तुंबळ युद्ध या क्षणाला मैदानाच्या आत. नेक्स्ट बॉल वाईड यॉर्क अवे फ्रॉम बॉडी खेळवला गेला. इथे मात्र फलंदाजाला बीट केलेला चेंडू यष्टीरक्षकाला देखील बीट करून जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, चेंडू स्टॉप केलाय आणि 22च्या रूपानं एका सिंगलवर मात्र समाधान मानावं लागेल. ही सिंगल आली आहे. 22च्या रूपाने हे एक धाव अंकित होईल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. आता मात्र परी वॉरियर्स शेरे या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 34 धावा. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज रुपेश यानं. दुसऱ्या षटकानंतर षटक क्रमांक 3 जिथे फिल्डिंग रेस्ट्रिक्शन संपल्या तिथे मात्र शेरे संघानं गिअर बदलला, अटॅकिंग मोडला क्लिक केलं आणि त्यानंतर आक्रमकपणा आपल्याला फलंदाजीमध्ये भूषणकडनं पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला महेश आहे, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रुपेश. पाहूया इथे मात्र नाही नियंत्रण ठेवावं लागेल. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी पंच राम पाटोळे सर यांचा मात्र वाईटचा इशारा येईल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती मात्र आता 35 धावा. क्रिकेटचा ज्या वेळेला आपण म्हणतो ना वातावरणामध्ये क्रिकेट नावाच्या खेळानं गंध पसरवायला सुरुवात केली की आपल्या सगळ्यांची उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली असते आणि त्याचं यथायथी चित्र आपल्या डोळ्यासमोर पाहायला. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू थेट पॅडवर जाऊन आदळलाय. पंचाकडे अपील केली गेली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येईल. आणखी एक अवांतर धाव लेग बाईटच्या रूपाने एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 36 धावा माफ करा 36. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक पराभूत होऊन प्रथम फलंदाजी करणाऱ्या परी वॉरियर्स शेरे या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 12.00च्या सरासरीने या 36 धावा धावफलकावर लगावण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे शेरे संघाला कालचा दिवस एक हाती सगळेच्या सगळे सामने परी वॉरियर्स शेरे संघाने आपल्या नावावर केले. विजयाचा जो काही चौकार काल लगावला गेला त्यातून एक वेगळा आत्मविश्वास परी वॉरियर्स संघाच्या फायनल 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी त्या पद्धतीने सुरुवात केली. शुभम ठाणगे 4 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाल्यानंतर तुमचा महत्वाचा हार्ड हिटर बॅटर ज्यानं षटकार आणि चौकारांची बोली भाषेमध्ये यंदाचा हंगाम गाजवलाय, संघाला फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली आहे. तो ज्या वेळेला अपयशी ठरतो त्यावेळेला नव्यानं येणाऱ्या फलंदाजावर एक वेगळ्या प्रकारचं नैसर्गिक दडपण तयार झालेलं असतं. पण या सगळ्या गोष्टीचा विचार बाजूला ठेवला गेला. जे गेलंय त्याचा विचार करत बसण्यापेक्षा मला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करणं यासाठीच मला फायनल 11 मध्ये प्लेइंग 11 मध्ये मला संघाने घेतले हा विचार केला. डावाला कॅरी फॉरवर्ड केलं. भूषणची बॅट मैदानाच्या आत जी कालच्या दिवसात थोडीशी शांत पाहायला मिळाली ती मात्र आता आग ओकताना पाहायला मिळते आणि संघाला सुरक्षित स्थितीत नेलंय. टॉप ऑर्डर मधले 2 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आडोशाला विसावा घेत असताना 12ची सरासरी पहिल्या 3 षटकांमध्ये राखणं म्हणजे निश्चितपणानं प्लॅनिंग दमदार आहे. एक प्लॅन ज्यावेळेस तुमचा फेल होतो त्यावेळेला प्लॅन बी हा सातत्यानं तयार असणं गरजेचं आहे. पूर्वार्ध पहिल्या डावातला समाप्त झालाय. उत्तरार्ध 3 षटकांचा अजूनही बाकी आहे. हिंशा स्पोर्ट शिरोळ संघ यावेळेला प्लॅनिंग करत असेल, स्ट्रॅटेजी ठरवत असेल. उर्वरित 18 चेंडूंमध्ये धावांचा जो काही रतीब आहे, धावांचा ओघ आणि वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण प्राप्त करावं लागेल. तुर्तास आपण सन्मानाकडे वळूयात. व्यासपीठावर खरेदी विक्री संघाचे संचालक आणि रेनाड राईस मिलचे माजी चेअरमन माननीय दत्तात्रयजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर अरुणदादा मांजे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय राजेदादा तिवरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि फेडरेशनचे माजी अध्यक्ष जयदादा भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आम्ही अल्लानीकर चषकाच्या वतीनं मी दिलीपदादा मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष माननीय जयदादा भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. ग्रामस्थ मंडळ अल्लाणी आयोजित आम्ही अल्लाणीकर चषक 2025चा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय आणि या संपूर्ण अल्लाणीकरांच्या त्याचबरोबर व्यासपीठावर आवाज पूर्ण दाबल्यासारखा झालाय. आवाज झालाय.
त्याचबरोबर सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय दशरथजी तिवरे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय राजेश दादा तिवरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी दिलीपजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या विभागाचा आणि या शहापूर तालुक्याचे उमदे नेतृत्व माननीय राजेश दादा तिवरे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। हॅलो, त्याचबरोबर व्यासपीठावर खरेदी विक्री संघाचे संचालक लेनार राईस मिलचे माजी चेअरमन आणि या विभागाचंच दमदार नेतृत्व माननीय दत्ताशेठ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी पुनश्च एकदा आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या वतीनं दिलीपजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दत्ताशेठ पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। या संपूर्ण नडगावच्या विभागामध्ये या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला प्रशासनाला जाब विचारण्याची गरज निर्माण होते, ज्या ज्या वेळेला सत्तेला जाब विचारण्याची गरज निर्माण होते, सर्वसामान्यांचा आवाज बनून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ज्या ज्या वेळेला गरज निर्माण होते त्या त्या वेळेला व्यासपीठावरची ही सर्व मान्यवर मंडळी राजकारण बाजूला ठेवून पक्षांतर बाजूला ठेवून मतांतर बाजूला ठेवून सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बनत आपल्या सत्तेचा, आपल्या राजकारणाचा, आपल्या राजकीय प्रवासाचा वारसा ते चालवत असतात। ज्यांच्या लेखणीने सत्य मांडलं, ज्यांच्या लेखणीने वास्तव लिहिलं आणि ज्यांच्या वक्तृत्वानं खऱ्या अर्थानं या विभागाचा आवाज अवघ्या ठाणे जिल्ह्यासमोर पोहोचवला असे सन्माननीय अरुणदादा मांजे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी विनंती करेल दिलीपदादा मोरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते अरुणजी मांजे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत ग्रामस्थ मंडळ अल्याणी आयोजित आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या वतीनं आपण हा सन्मान इथे पार पाडावा। हॅलो, हा आवाज बघ। हॅलो, चला वळूया तो मैदानाच्या आत। हॅलो हॅलो हॅलो, स्कोर धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात। स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजे महेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर बॉलर बाळा आता आपल्याला गोलंदाजीची कमान स्वीकारताना पाहायला मिळेल। या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र जोरदार प्रहार अगदी जागेवरनं हा तडाखा लगावलाय आणि शेरेकरांच्या चेहऱ्यावर आनंद प्रदान करणारा षटकार। थँक्यू सो मच डीजे। निश्चित षटकारानं संघाची धावसंख्या 6 सरसावली 49 धावा धाव फलकावर आहेत। महेशनं खिंड लढवली आहे। भूषण आणि महेश ही अभेद्य भागीदारी। याही वेळेला जोरदार प्रहार लॉंग ऑफला चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि षटकार ठोकणाऱ्या महेशला मात्र यावेळेला माघारी परतावं लागेल। बसलाय धक्का शेरे या संघाला। टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव जो सध्या आपल्याला अनेक संपूर्ण महाराष्ट्रभर या टेनिस क्रिकेट विश्वामधल्या अनेक दिग्गज संघांसमवेत जे नाव जोडले गेले, शेरेगावचा अभिमान, या शहापूर तालुक्याची शान ओमकार तारमळे आता मात्र आपल्याला क्रीजवर खेळताना पाहायला मिळतील। 49 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या। तर सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या, विकेट गेल्या, थोडासा दबाव निर्माण होईल का दुसऱ्या षटकामध्ये शिवरामने ते काम केलं होतं, परंतु रुपेशचं षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळालं आणि यानंतर षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला बाळा खऱ्या अर्थानं गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। वन्स अगेन बाळानं मात्र महेशला धक्का दिलाय, पण समोर आहे ओमकार तारमळे। पाहूया 49 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात। 4थं षटक अजून प्रगती पथावर आहे। धावांचा रतीब मात्र चांगल्या प्रमाणात जमा केलाय।
हैदराबाद फुल लेनचा चेंडू होता, त्याला उडवलाय खेळाडू कक्षाला सलाम देणारा ओमकार तारमळे स्टाईल षटकार. ओमकारच्या या षटकारानं परी वॉरियर्स शेरे संघाचं अर्धशतक देखील साजरं झालंय. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 55 धावा. काय लाजवाब फटका, अगदी जागेवरच जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा खेळलेला फटका होता. ही ताकद आहे, क्षमता आहे. ज्या वेळेला ओमकारच्या बॅटमधनं हे फटके पाहायला मिळतात. निश्चित काही फटके जे असतात ना फक्त डोळ्यांनी बघून ते सोडून द्यायचे नसतात, तर डोळ्यांनी पाहिलेले फटके ज्या वेळेला आपल्या मनामधनं त्याच्यासाठी कौतुक निघतं त्यावेळेला ते फटके थेट रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असतो. तुर्तास या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचा आनंद घेण्याकरता आमच्या अल्याणी गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय नामदेवजी वाळिंबे साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं अल्याणीकर चषकाच्या वतीनं आम्ही अल्याणीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर अल्याणीचे उद्योजक सन्माननीय कमलाकरजी वाळिंबे साहेब यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं ग्रामस्थ मंडळ अल्याणी आयोजित आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या क्रिकेटच्या या रणधुमाळीमध्ये मनपूर्वक स्वागत. तर 55 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. निश्चित आपण याच गोष्टींचा विचार करत होतो की बघा अपयश सातत्यानं आपल्याकडे येत असतं आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आत उतरत असता त्यावेळेला आपला जो काही ट्रम्प कार्ड आहे, आपला जो हुकमी एक्का आहे तो प्रत्येक सामन्यामध्ये चालेलच असं नाही. अशा वेळेला तुमच्याकडनं तुमची बॅटिंग लाईनअप तितकी दर्जेदार आणि दमदार असणं आवश्यक आहे. सर ते शेवटपर्यंत डाव सोडून न देता समोरच्या गोलंदाजांचा सामना करण्याची क्षमता असणारे फलंदाज तुमच्याकडे असले की अगदी टेलेंडर देखील येऊन डावाला आकार देतो. 55 धावा धावफलकावर आहेत. बाळा थोडासा दबावाखाली पाहायला मिळेल. लेजेंडरी क्रिकेटर सध्या मैदानाच्या बाहेर आपल्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देखील उपस्थित आहेत. ओमकार तारमळे यावेळेला स्टेप आउट केल्या ओमकारच्या बॅटमधनं बॅक टू बॅक अनदर बिग हिट. हा षटकार आणि या षटकारानं परी वॉरियर्स शेरे संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजेच 61 धावा. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आत तुफानी हल्ला चढवला जातोय ओमकार तारमळेकडनं. सुरू काही वाट बघत होते, प्रतीक्षा करत होते डगआउट मधनं कधी मला संधी भेटते, कधी मी एकदा खेळपट्टीवर घेतो आणि समोरच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतो. विकेट गेली, महेश माघारी परतला, ओमकार तारमळेची एंट्री झाली आणि ज्या पद्धतीने एंट्री केली आहे समोरच्या गोलंदाजाच्या उरामध्ये मात्र धडकी भरवण्यासाठी ती एंट्री कामी आली आहे. झाडू मैदानात पाठवायचा खेळपट्टी थोडीशी देते आपल्याला. बरं झाडू नाही ओमकारने मला वाटलं चेंडू थोडासा रब करून द्या असं त्याचं म्हणणं होतं. ओके धावफलकावर जबरदस्त फलंदाजी. ते मात्र षटकारांची हॅट्रिक साधली जाईल का? ओमकार तारमळे रंगात येतो आहे आणि इथे बाळाच्या या षटकामध्ये मात्र जबरदस्त समाचार घेतला गेलाय. यावेळेला लो फुल टॉस, त्याला मात्र सरळ बॅटनं खेळलेला फटका. लगातारचे 2 षटकार ठोकणारा ओमकार मात्र बॅक टू द पवेलियन. चार षटकांचा खेळ तो मात्र समाप्त झाला. या पहिल्या डावातली 4 षटकं समाप्त झाल्यानंतर परी वॉरियर्स शेरे संघाची धावसंख्या धावफलकावर 4 बाद 61 धावा 24 चेंडू. दादागिरी राखली, हुकूमत गाजवली आहे. षटक क्रमांक 2 जर सोडलं तर उर्वरित 3 षटकांमध्ये गोलंदाजांचा समाचार घेतला. उर्वरित 3 षटकांमध्ये धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये कमालीचे यशस्वी ठरलेलं शेरे संघाचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले.
सातत्यानं हे 4 गडी जे महत्वाचे होते ते बाद झालेत, परंतु अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला भूषण तारमळे, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल मयुरेश तारमळे, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो. इथे मात्र 12 चेंडू अजूनही पहिल्या डावामधले शिल्लक आहेत. 61 धावा आहेत पहिल्या 4 षटकांमध्ये. जवळपास जर आपण विचार केला तर 15.25च्या सरासरीने या पहिल्या 4 षटकांमध्ये धावा काढण्यामध्ये यश आलंय, जी सरासरी अतिशय सुरक्षित मानली जाते. तुर्तास या मैदानावर आपण मागच्या 2 ते 3 दिवसांचा विचार केला, दुपारच्या सत्रामध्ये धावा जरी येत असल्या, पाहूया पहिला चेंडू इथे मात्र स्विच हिट केलाय. भूषण तारमळेच्या बॅट मधनं आपला क्लास दाखवणारा फटका, दमदार चौकार. मुनाफचं स्वागत केलंय ते भूषण तारमळेनं. पहिला चेंडू इनोव्हेटिव्ह शॉट आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट झाले, पॉइंटला फटका खेळला, क्षेत्र खाली होतं आणि या चौकारानं परिवॉरियर्स शेरे संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल तब्बल 65 धावा. कमालीचे फटकेबाजी. इथे मात्र तुफानी हल्ला चढवला जातो, त्यातून उत्तर विचारली जाते, त्यात अपयशी येतोय शिरोळ संघ. इथे मात्र ऑन साईडला खेळलेला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मयुरेशचा कॉल आहे, भूषणनं मात्र तो रिजेक्ट केला. सिंगलवर समाधान मानावं लागेल. या सिंगलनं परिवॉरियर्स शहरे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 66 धावा. चेंडू शहरे संघाचा एक सगळ्यात मोठी स्पेशालिटी राहिली आहे. मोठा फटका जर आला नाही तर डॉट बॉल येत नाहीये. सिंगल डबलनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. गोलंदाजाला नवीन प्रयोग करण्यासाठी अवतरित केलं जात आहे. थोडासा खाली राहिलेला चेंडू वन साईडला खेळून काढलाय. वाईडिश लॉंगनला काऊ कॉर्नरच्या अगदी समोर चेंडू फील्ड केलाय. यावेळेला मात्र मयुरेश इंटरेस्टेड होते सेकंड रन साठी. तिथे भूषणनं कॉल रिजेक्ट केला. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे 67 धावा. अगदी सुरुवातीच्या षटकापासून एक दुसऱ्या षटकाचा सातत्यानं मी उल्लेख करतो, तो जर अपवाद सोडला तर प्रत्येक षटकामध्ये गोलंदाजांना जे अपयश आलंय परिवॉरियर्स शेरे संघाच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये, तिथे मात्र यशस्वी झालेले आहेत. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरलं गेलं. चेंज ऑफ पेस मुनाफकडनं पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू आणि तिथे मात्र कनेक्शन नाही. निर्धाव चेंडू. या पद्धतीचे चेंडू तुम्हाला हाता सत्तावीस या वैयक्तिक धावसंख्येवर भूषण माघारी परततोय. संघाला उपयुक्त अशी खेळी भूषण तारमाईच्या माध्यमातून 67 धावा धावफलकावर आहेत. 5 गडी बाद झालेत परिवॉरियर्स शेरी संघाचे. नवीन फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला भावेश, डाबेला स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला मयुरेश पाहायला मिळतो. वन्स अगेन मुनाफ ऑन अ बॉलिंग ट्रॅक. स्टेप आउट केला, आउट करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट चेंडू मात्र वाईडिश लॉंगनला निघून चाललाय काऊ कॉर्नरच्या समोर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नाही. तुर्तास तरी सिंगलवर समाधान मानलंय शेरे संघानं. या सिंगलनं शेरे संघाची धावसंख्या धावफलकावर 68 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पडणारा आकडा थोडीशी आपल्याला चिंताजनक स्थिती निर्माण करणारी असेल. 5 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या परिवॉरियर्स शेरे संघाची धावसंख्या धावफलकावर 5 बाद 68 धावा. 6 चेंडू शिल्लक आहेत. मगाशीच ज्या वेळेला आपण विचार करतो या संपूर्ण खेळपट्टीचा, दुपारच्या सत्रामध्ये धावा बनतात, परंतु सेकंड इनिंग मध्ये देखील आपल्याला त्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. पहिल्या डावामध्ये अपयश आलं इंशा स्पोर्ट्स शिरोळ संघाच्या संपूर्ण गोलंदाजांना. तिथे मात्र महागडे षटकं आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा परिवॉरियर्स शेरे संघाच्या गोलंदाजांनी उचलला, फलंदाजांनी उचलला आणि एका मोठ्या आकड्याच्या दिशेने इथे वाटचाल केली गेली आहे. फर्स्ट बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर.
पहिला चेंडू इथे मात्र फलंदाजाला चकित आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी. अडुसष्ट या धावसंख्येवर 6वा धक्का बसलाय. गोलंदाज जर आपण पाहिला तर राही 69 69 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आत रोहितचं हे शेवटचं षटक जिथे मात्र टार्गेट सेट केलं जाईल. आपल्या समोर टार्गेट खऱ्या अर्थाने निश्चित होईल. स्ट्रायकिंग एंडला मयुरेश या षटकामध्ये स्ट्राईकला येण्यासाठी सातत्यानं खडाटोप करताना आपल्याला पाहायला मिळत होता. पाहूया रोहितचा चेंडू नाही नाही डावखुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी करतो. नॅशनल कोनचा वापर आहे. चेंडू बाहेर निघालाय. फुटवर्क पाहायला मिळालं नाही. अगदी गुडघे टेकून जागेवरनं चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु बाहेर निघणारा चेंडू अक्रॉस द लाईन खेळताना थोडीशी दिक्कत येते. डॉट बॉल आलाय. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलाय गोलंदाज रोहितनं. इथे देखील स्लो वन. पुन्हा एकदा आपल्या संथ गतीच्या जाळ्यामध्ये फलंदाज मयूरलाशला अडकवलंय. हे महत्वाचं षटक. आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिले तर एकच धाव 4 चेंडूंवर खर्च केली आहे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज रोहितनं. 69 धावा आहेत धाव फलकावर. हवेला पुन्हा ऑन साईडला खेळून काढलाय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. ही जी शेवटच्या षटकामध्ये सोमनाथ सर जे मोमेंट घडतात जो ऍक्टिव्हनेस आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो या शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स गेन करण्यामध्ये यशस्वी ठरलात तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये यशस्वी ठरलात तर सेकंड इनिंग मध्ये तोच आत्मविश्वास तुमच्या संघासाठी फार मोठ्या प्रमाणावर उपयुक्त भूमिका साकारत असतो. लास्ट बॉल समोर आहे रुपेश व्यापारी. शेवटचा चेंडू या वेळेला मात्र अगदी बॅटचा फ्लो सगळा तोंड बंद करण्याच्या वेळेला स्पर्श झाला. सिंगल आली आहे. 6 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या 6 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या परी वॉरियर्स शेरे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला 2 मिनिटं 6 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या परी वॉरियर्स शेरे संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 71 धावा आणि विजयासाठी विशा स्पोर्ट्स शिरोळ या संघाला आवश्यक असतील 36 चेंडू 70 धावा. 36 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता असेल. चला नामदेव 11 दसई संघाचा कर्णधार आणि डिंगडॉंग परटोली संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. नामदेव 11 दसई संघाचा कर्णधार आणि डिंगडॉंग परटोली संघाचा कर्णधार आपण लगेचच टॉस साठी यायचंय. मैदानाच्या आत सामन्याला सुरुवात होईल. 36 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता असेल विजयाकरता इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या टीमला. यापुढील होणारा सामना डिंगडॉंग परटोली विपक्ष नामदेव 11 दसई संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण लगेच टॉस साठी यायचंय. डिंगडॉंग परटोली संघाचा कर्णधार आणि नामदेव 11 दसई संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय.
डिंगडॉंग संघाचा कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे. नामदेव 11 धसई संघाचा कर्णधार, नामदेव 11 धसई संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर आलेले आहेत, विशालजी आलेले आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं नामदेवजी वाळिंबे साहेब मी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण इथे करणार आहोत. आम्ही कल्याणीकर चषक 2025चा हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामामधला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 8 मधला नामदेव 11 क्रीडा मंडळ धसई विपक्ष डिंगडॉंग परटोळी संघ. मी नामदेवजी वाळिंबे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यामध्ये उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. कॉल कोण करतो? छापा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच नामदेव 11 धसई संघानं. काय निर्णय असेल विशालजी? गोलंदाजी. पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जबरदस्त आयोजन आपल्याला आम्ही कल्याणीकर चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काय म्हणाल आयोजनाबद्दल, कल्याणीकरांबद्दल? खूप छान असं आयोजन आहे, पण कुठेतरी टीम सपोर्ट करत नाही, त्याच्यामुळे थोडंसं पुढे मागे होतं आहे. तेवढे मॅच टुर्नामेंटमध्ये चालणारच, पण प्रत्येक संघाने सहकार्य केले पाहिजे, कारण टुर्नामेंट ही आपली प्रत्येकजण आयोजन करतोच टुर्नामेंटचे, तर प्रत्येकाने त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे प्रत्येकाला. निश्चित खंत बोलून दाखवली आहे. शुभेच्छा. फर्स्ट फिल्डिंग निवडली आहे डिंगडॉंग परडोळी संघ. 6 षटकांचा सामना असेल. फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली आहे. ही खेळपट्टी आणि धावांचा आकडा काय गणित वाटतं? प्रथम तर मी स्पर्धेबद्दल बोलेल. खूप चांगली अशी स्पर्धा आहे, पण ज्या टीम्स गोलंदाजी करत असताना भूषण पहिल्या चेंडूवरती सुवर्ण संधी आली होती. मुनाफ शेख ज्याची विकेट या ठिकाणी अर्जित करू शकले असते, ही विकेट या ठिकाणी मिळाली नाही. झेल ड्रॉप झालाय आणि जीवनदान मिळालं. यावेळेस हा चेंडू आउटस्विंगिंग डिलिव्हरी, टप्पा खाल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. धाव नाही, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना यावेळेस पुन्हा एकदा फिरकी आक्रमण, जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव कंप्लीट केली. या ठिकाणी चूक करतायत. अशा पद्धतीच्या चुका मित्रांनो अडचणीत आणू शकतात. या दरम्यान या 2 धावा कंप्लीट करतायत. रिस्की डबल. लेगबाईचा इशारा येतोय. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून गती प्राप्त होईल. स्कोर कार्ड जातं ते 3 वरती. 3 ऑन द बोर्ड. आई शेलूमाता वर्ल्ड 40+ हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आमचे ठाकरे सर आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धा या ठिकाणी पाहताय आम्ही कल्याणीकर चषक 2025 कल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक मार्गस्थ आहे. भूषण गोलंदाजी करतोय. धावफलकावरती आहे 3 धावा. 3 चेंडूंचा खेळ अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. या 3 चेंडूंच्या खेळामध्ये 10 धावा धावफलकावर 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 72चं मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. या टार्गेटचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती इन्शा स्पोर्ट्स शिरोळ, रोहित आणि मुनाफ ही जोडी मैदानावर. लेग स्टंपच्या बाहेरून वाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जात आहे ते 4 वरती. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. युवा यंगस्टर गोलंदाज भूषण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. चेंडू वळवत असताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज भूषण. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला खेळला आहे. त्या ठिकाणी सीमारेषेवरनं फिल्डर येईल. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता मधनं थोडंसं फंबल ओमकारकडनं आणि या दरम्यान पुन्हा 2 धावा कंप्लीट करतायत. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळाली तर तुम्ही गोलंदाजाला नक्कीच सहकार्य करत असता. या ठिकाणी हे सहकार्य मिळालं नाही. या अनुषंगानं 2 धावा धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत.
6 षटकांची मॅच. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना षटकार आलाय. 6 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक जर आपण पाहिलं तर 12 या आकड्यावरती 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना जबरदस्त फटका रोहितच्या बॅटमधून येतोय. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचलंय. 72 धावांचं टार्गेट ठेवलंय. निश्चितच मोठं टार्गेट आहे. या टार्गेटचा पाठलाग करण्याची ताकद आणि सामर्थ्य आमच्यामध्ये सुद्धा आहे हे या ठिकाणी सांगतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मुनाफ शेख आणि रोहित. बॅट्समन रोहित स्ट्राईक वरती. यावेळेस हा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्कर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. षटक संपले पहिल्या षटकाच्या अंती स्कोर कार्ड वरती 14 धावा. रुपेश व्यापारी गोलंदाजीसाठी येतोय. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडू आणि जबरदस्त फटका मुनाफ शेखच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. मुनाफ शेखच्या बॅटमध्ये आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांच्या मदतीने धावफलक तब्बल 20 वरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 चालू झालंय. गोलंदाज रुपेश व्यापारी उजव्या हातानं गोलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती मुनाफ शेख. यावेळेस उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत या ठिकाणी. पंच नॉट आउट घोषित करतायत. लेग बाईचा इशारा येतोय. स्कोर कार्ड वरती आहेत 21 धावा 21. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आली. धावफलकावरती जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीनं 21 हा आकडा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज रुपेश व्यापारी. उजव्या हातानं गोलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती रोहित. राईट मोर द विकेट. यावेळेस फटका खेळला आहे त्या ठिकाणी. जबरदस्त प्रहार समोरच्या दिशेला. चेंडू सीमा पार. षटकार. धन्यवाद. समोर खेळलेला फटका 4 धावांसाठी येतोय. आकर्षक प्रहार केलाय रोहितनं लेफ्ट हँडेड. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होतीये. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहत आहे. 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा आल्या, 2 धावा ऍड केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 6, त्यानंतर एक लेग बाईच, त्यानंतर 4, एक सिंगल. यावेळेस मुनाफ स्ट्राईक वरती. हार्ड हिटर फलंदाज. यावेळेस फुलटो चेंडू आहे, खेळलाय ऑन साइडला. त्या ठिकाणी जबरदस्त ताकदवर प्रहार. गॅप सिलेक्शन प्रॉपर. चौकार. थँक्यू डुजो. चौकाराची मदत आली आहे धावफलकावरती. 4 धावांच्या मदतीनं तब्बल 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. रणझुंजार संघ म्हणून या शेरे संघाकडे नेहमी पाहिलं जातं.
परी वॉरियर शेरे संघ समोरून संघर्ष करत असताना मात्र अटॅकिंग बॅटिंग मुनाफ शेखच्या बॅटमधनं स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. यावेळेस जबरदस्त डिलिव्हरी, टिपिकल 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 रुपेश व्यापारी डिलिव्हरी, जबरदस्त आघात, क्लीन बोल्ड. धन्यवाद. दोन षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. दोन षटकांमध्ये सुरुवात आकर्षक, दमदार, दर्जेदार दिली आहे. तुफान बॅटिंग करत असताना मुनाफला आपण पाहिलं, सुरुवात आकर्षक दिली, त्यानंतर तंबूचा आसरा दाखवलाय गोलंदाज रुपेश व्यापारीनं. दोन षटकांच्या अंतिम धावफलकावरती 30 धावा. चला स्पीडअप करा. ओमकार तारमळे येतोय, परी वॉरियर शेरे संघाची स्पीड गन. अष्टपैलू ओमकार तारमळे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती रोहित खेळतोय, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, नव्या दमाचा शिलेदार युवा यंगस्टर खेळाडू आहे. साथ देण्यासाठी बॅट्समन मैदानावरती रवी आलाय. रवी आणि साथ देईल बॅट्समन रोहित. गोलंदाज ओमकार. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल आपट बार पाहायला मिळाला. अगदी अर्ध्या पिच वरती आपटला आणि वेगाचा प्रचंड वापर करत असताना सरळ विकेट किपरच्या हातात स्वाधीन होत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय. जबरदस्त सुरुवात या षटकाची. अतिशय महत्वाची मॅच, डू ऑर डाय, काठी की टक्कर, करूया मरोचा मुकाबला मैदानावरती. संघासाठी विजय अतिशय गरजेचा आहे. इथं सामना जिंकायचा आहे. स्पर्धेमधला आव्हान कायम ठेवायचंय. बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक सुंदर खेळ. गोलंदाज होतोय फेल. बॅट्समन रोहितचा खेळ संपला. जलवा चालू हो गया है. ईस्ट और वेस्ट, माधव ठाकरे इज द बेस्ट. माधवजी ठाकरे सरांच्या अजून एखादी अदाकारी जर चांगली आली तर या स्पर्धेचे दमदार आयोजक विश्वासदादा वाळिंबे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. मात्र पुढची स्टेप त्यांना आवडली पाहिजे. या ठिकाणी विकेट मिळाली आहे. ओमकार तारमळेचा जलवा चालू झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर आपण डॉट आला, त्यानंतर विकेट येते. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक, शिरकाव. परी वॉरियर संघाचा हा सर्वोत्कृष्ट वॉरियर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. ओमकार तारमळे. जिम्मेदारी खांद्यावरती आहे, जबाबदारी खांद्यावरती आहे. 2 षटकं आपल्या बाजूने आली नाहीत. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा जमवल्या आणि तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी जशी त्याच्या हातात आली, खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली आहे, जबाबदारी स्वीकारली आहे. परी वॉरियर शेरे संघाची पालखी खांद्यावरती घेतली आहे आणि त्यानंतर सलगच्या 2 चेंडूंवरती आक्रमक तुफान गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पहिला डॉट, त्यानंतर या चेंडूवरती विकेट आली आहे. राईट अमोर द विकेटनं स्पीड गन. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. गुडलेन स्पॉट पकडला, उंची कमी ठेवली. निश्चितच यष्ट्यांच्या समांतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होताना पाहायला मिळाला. सलगचा 3रा चेंडू येतोय. डॉट. जबरदस्त गोलंदाजी करत असताना ओमकार तारमळे याची भीती आज तुम्ही निश्चितच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जाल तर प्रत्येक बॅट्समनला लागलेली पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू. किती आत्मविश्वास आहे पहा. चेंडू टाकल्यानंतर लगेचच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा रिटर्न टू द क्रीज येताना पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे माझा चेंडू एकदा का टप्प्यावरती पिच झाला, एकदा का लँड झाला तर मात्र त्याला मारणं अशक्य आहे. सलगचा 4था येतोय डॉट. कमबॅक करून देणारी गोलंदाजी टीम परी वॉरियर शेरे संघासाठी. ब्युटिफुल बॉलिंग.
षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. ओमकार तारमळे गोलंदाजी करतोय. सलगचा चौथा डॉट आलाय आणि इथून विचार करण्यास भाग पाडलंय बॅट्समन स्वप्नीलला. स्ट्राईक वरती तयार. हा चेंडू पहा, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. निश्चितच चेंडू हवेत जेलसाठी धावतायत. दूरवरून फिल्डर येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या ठिकाणी पकडेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस फटका चांगला होता स्वप्नीलचा. 2 धावा जरूर येत आहेत. धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती सामना आपण पाहत आहे. परिवारीय शेरे आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये इन्शा स्पोर्ट्स शिरोळ या 2 संघांच्या दरम्यान चाललेली ही झुंज आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे ओमकार तारमळे. हा चेंडू पुन्हा एकदा बॉडी लाईन, शरीर भेदक मारा. बॅट्समनला धडकी भरवणारी गोलंदाजी. षटक संपलंय 3रं. 3 षटकांचा अंत झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे 2 गडी बाद, 32 धावा. परिस्थिती गंभीर आहे. वाजवा. मोटू और पतलू की जोड़ी और माधव ठाकरे सर की उडी, उंच उडी डान्स आपल्याला पाहायला मिळाला. आणि विश्वासदादा वाळिंबे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माधवजी ठाकरे सर, मॅच संपल्यानंतर आपण या आणि स्वीकारा. या ठिकाणी भरपूर मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा अंत झालाय. धावफलकावरती आहे त्या एकंदरीत आपण पाहिलं तर 32 धावा. ओमकार तारमळेचं किलिंग षटक आलं आणि या मॅच मध्ये निश्चितच पुन्हा एकदा परिवारीय शेरे संघाचे वॉरियर कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहे. चला, वेळेची काळजी घ्या भावांनो. वेळ पाळणं गरजेचं आहे. शेवटचा महाअंतिम दिवस आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर मॅच अजून कव्हर करायच्या आहेत. आपण ऑलरेडी डिले इन दिस टुर्नामेंट. फायनल डे आहे. लख प्रकाशात मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे, याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. षटक क्रमांक 3 संपलाय. 4ला होते सुरुवात. मयुरेश तारमळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. कव्हर स्वीपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवर येतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल का? या ठिकाणी कदाचित घातपात झालेला आहे. चेक करूया. 3ऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. आमचे 3रे पंच सतीश पाटोळे सर या ठिकाणी चेक करतील. विशालजी भोईर या ठिकाणी चेक करतील. 3रे पंच. या ठिकाणी धगधग धगधग धडधड धडधड आणि धडधड वाढली आहे शिरोळकरांची. पंचांचा निर्णय. फलंदाज होतोय बाद. 440चा झटका. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघाला इथून शांत केलं जात आहे, थंड केलं जात आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये बाजी मारली होती. मुनाफ शेखनं आणि रोहितनं तब्बल 30 धावा वसूल केल्या होत्या. असं वाटलं होतं की परिवारीय शेरे संघाचं आव्हान इथून संपतंय की काय. मात्र 3ऱ्या षटकात ओमकार तारमळे आला आणि आज मितीला माझ्या नावाची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये का आहे याचं उत्तर मैदानावरती दिलं. जबरदस्त षटक आलं केवळ 2 धावांचं. या चेंडूवरती सुद्धा घातपात झालाय. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावपात झालाय. न्यू बॅटर रमेश मैदानावर आलाय. रमेश साठी टाकलेला हा चेंडू. बॅटची बिग विकेट विथ लॉस. 1 more blow. विकेट आली आहे आणि अजून एक विकेट आलेली आहे. परिवारीय शेरे संघासाठी इथून
आनंद देणारी विकेट आलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी, अटॅकिंग मारा करत असताना मयुरेश तारमळेला आपण पाहत आहे. उजव्या हाताचा गोलंदाज आहे, भरपूर वर्षाचा अनुभव पदराशी, आणि हा संपूर्ण अनुभव इथं 50 लावत असताना टिपलेला हा गडी मोठी विकेट अर्जित केली आहे. निश्चितच याच दरम्यान परटोली गावचे प्रतिष्ठित नागरिक मिलिंद सरांचे सहकारी आदरणीय दिनेशजी ढमके सर यांचं या ठिकाणी, दीपकजी ढमके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक चालू असताना हे चौथं गोलंदाज मयुरेश गोलंदाजी करतोय. यावेळी शॉर्टपी चेंडू आहे, हुक केलंय, बराच वेळ चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, मात्र कॅच सुटला. धन्यवाद. षटक क्रमांक चालू झालाय चौथं. यावेळेस मोठी विकेट आली असती, बॅक टू बॅक तिसरा बळी घेण्याची संधी आली होती, मात्र यावेळेस झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर इथून आनंद देणारा चौकार शिरोळ संघासाठी येतोय. बॅट्समन रमेशनं ठोकलेला हा चौकार. स्वप्नील आणि रमेश सोडी मैदानावर. गोलंदाज गोलंदाजी करत असताना मयुरेश तारमळे. षटक क्रमांक चालू आहे चौथं. यावेळेस चेक केलं जाईल, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर निघतोय चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त होतीये. स्कोर कार्ड 38 या आकडावरती. 38 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश यावेळेस उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथं लाईन समजली नाही, लेंथ समजली नाही. अर्ध्या पिच वरती चेंडू होता, बॅट फिरवून गेली आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, जबरदस्त अटॅकिंग मारा पाहायला मिळतोय परी वॉरियर शेरे संघाच्या वतीनं. आता मात्र 14 चेंडू आणि 34चं समीकरण. हा सुद्धा फुल टोच चेंडू होता, फुलर लेंथ, चांगला चेंडू, मात्र विकेटच्या मागे अडवत असताना चूक झाली. चौकार. थँक यू सो मच. चार धावा येत आहेत, धावफलकावरती जोडल्या जातील. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात या 42 धावा आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना रमेश. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, चांगला फटका, गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळत आहे. व्हॉट अ शॉट, क्लेलिकर. षटक क्रमांक 12 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष इथून विजयासाठी. 12 चेंडू 26 धावा. 12 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 26 रन्स टू विन. स्टील गेम ऑन फॉर बोथ द टीम. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलं. धावफलकावरती आहे 46 धावा. 5व्या षटकाला सुरुवात. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. 5वं षटक या ठिकाणी चालू होत आहे. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 46 धावा. उर्वरित 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने बनवल्या जातील हा प्रश्न इथं पडलाय. निश्चितच सुरुवात दमदार दिली होती, सुरुवात दर्जेदार दिली होती. त्यानंतर आपण पाहाल तर काही मिसफील्ड पाहायला मिळाल्या. एक झेल सुटला, त्या ठिकाणी हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि 4 धावा आल्या. त्यानंतर बाईचा एक चांगला चेंडू आला, त्या बाईच्या स्वरूपात 4 धावा आल्या. त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूवरती जो पूल आपण पाहिला
त्या पूलच्या स्वरूपात आपण पाहिलेला फटका आपण पाहिला असेल तर दर्जेदार चौकार या ठिकाणी वसूल केलाय. आता मात्र समीकरण तुम्ही पाहू शकाल 12 चेंडू आणि इथून गरज आहे ती 26 धावांची. 12 चेंडू 26 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. ओमकार तारमळे राईटा मोर द विकेटनं गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक खात्यातला दुसरा षटक. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, घुसून मारायचा होता, ऑफस्टंपला शफल झाला, त्यानंतर ऑनसाइडला खेळलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरी धाव घेत असताना ही कंप्लीट केली आहे. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धावांची मदत इथे धावफलकाला केली जाईल. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज इथून अजूनही आहे विजयासाठी. जर विजय मिळवायचा असेल तर इन्शास्पोर्ट शिरोळ या संघासाठी सामना जिवंत आहे. दोन्ही संघासाठी सामना जिवंत पाहायला मिळतोय. दोन्ही संघासाठी सामना ऑन पाहायला मिळतोय. आज तुम्हाला जबरदस्त नॉकआउट क्लॅशेस पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रामध्ये साई स्टार अल्यानी संघानं मैदान गाजवलं. श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाला या ठिकाणी परास्त केलं. त्यानंतरची ही दुसरी मॅच आजच्या दिवसामधील आपण पाहत आहे. परी वॉरियर शेरे विपक्ष इन्शा स्पोर्ट शिरोळ या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहत आहे. गोलंदाज ओमकार तारमळे गोलंदाजीसाठी आलाय. समीकरण पाहू शकाल 11 चेंडू आणि 24 धावा. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. ओमकार तारमळे राईटा मोर द विकेट. यावेळेस समोर खेळलेला फटका या ठिकाणी धोका झालाय. एकमेकांचं कॉलिंग चुकलं आणि फलंदाज झालाय धावबाद. ओमकार तारमळे गोलंदाजी करतोय. नक्कीच अलीकडे आपण पाहत असाल तर शहापूर तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरचा एक स्टार खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. या ठिकाणी आपण पाहत आहे ओमकार तारमळे गोलंदाजी करतोय. अजून एक खतरा बसलाय तो इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाला. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. या ठिकाणी आपण पाहत आहे सुपला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो नक्कीच उन्हाचा कहर आहे आणि या उन्हाच्या कहरामध्ये आपण पाहत असाल ओमकार तारमळे आग ओकणारी गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती भन्नाट वेगवान मारा. उंचीचा पुरेपूर वापर मैदानावरती करत असताना पेश करत असताना आपल्याला आलेला अनुभव निश्चितच मैदानावरती आलेली डेअरिंग इथं वापरत असताना पाहायला मिळतोय. ओमकारनं या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं शेरे संघाला आणि या महत्वाच्या षटकामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत आपण पाहाल तर दर्जेदार गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. गोलंदाज ओमकार राईट मोर द विकेट. यावेळेस चेक केलं जाईल. ओ माय गॉड ईस्ट और वेस्ट. माधव ठाकरे सर इज द बेस्ट. ये क्या हो गया. इथं प्रेक्षकांमध्ये प्रश्न पडला माधव सरांना चक्कर वगैरे आली की काय. मात्र या ठिकाणी ही इज ओके, ही इज फाईन, नो प्रॉब्लेम. व्हाईट बॉल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि अजून 23 धावांचं लक्ष पार करायचं आहे. यावेळेस हा मिस्टामिक स्ट्रोक कव्हरला खेळला आहे. त्या ठिकाणी थोडस फंबल हातातनं झालं आणि एक सिंगल धाव कंप्लीट झाली. धोकेदायक होती मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एक सिंगल आली धावफलकावरती. आपण पाहिलं तर 50 पार करतायत. 50 अप. 50 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती खेळतो इन्शा स्पोर्ट्स शिरोळ आणि 5 गडी बाद अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 50 धावा. चांगले खेळतायत. बॅटिंग करण्यासाठी गोलंदाज ओमकार तारमळे. 8 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. निश्चितच बनवल्या जातील का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इथं मेहनत करताना पाहायला मिळतील. मतीन शेख मैदानावरती येत आहेत. संघाचे तारणहार, संघाचे स्टार खेळाडू आहेत. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती आपण पाहत आहे इन्शा स्पोर्ट शिरोळ.
गोलंदाज ओमकार तारमळे बॉडी लाईन इथं अपील केली आहे. अपील करतायत पंचांनी. बोट आकाशाकडे केलंय आणि मोठी विकेट मिळाली आहे ती शेरे संघाला. एक चेंडू शिल्लक. वन मोर डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. 7 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या. स्पीडअप करा. यापुढील मॅच असणार आहे अजून एक मोठा मुकाबला. आजूबाजूच्या गावातील परिसरातील 2 धाकड टीम मैदानावरती खेळतील. इन्फॉर्म आणि ज्या संघांवरती विशेष प्रेम प्रेक्षक राजाचं राहिलं आहे डिंगडॉंग पर्टोली आणि त्यांना फाईट करेल टीम नामदेव 11 धसई. नेक्स्ट मुकाबला नेक्स्ट क्लासेस. पुढचं तुंबळ युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मैदानावरती जी झुंज चालू आहे एका बाजूनं संघर्ष करतायत इन्शा स्पोर्ट शिरोळ, दुसऱ्या बाजूनं आग ओकणारी गोलंदाजी करतोय परिवारीय शेरे संघ अर्थात ओमकार तारमळे. लास्ट बॉल. 7 चेंडू 22 ची गरज. बॅट्समन मैदानावरती आलाय शिवा आणि शिवाच्या बॅटमधनं हा फटका पहा. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक टप्प्यावरती पकडला. दुसरा धाबेचा प्रयत्न आहे. यशस्वी केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघर्ष करणारी टीम म्हणून इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाकडे पाहिलं जातं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल आपल्या संघाला मैदानावरती यश मिळावं, मैदानावरती आपलं आव्हान कायम राहावं यासाठी मतीनबाई शेख अँड कंपनी मैदानावर जबरदस्त खेळताना पाहायला मिळाली. प्रचंड कष्ट जिद्द चिकाटी त्यांनी दाखवली आणि निश्चितच आज या महत्वाच्या मुकाबल्यात खेळताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 20 रन्स टू विन. 6 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या ठिकाणी आम्ही अल्लानीकर चषक 2025 हे पर्व पार पडते तिसरं आणि या तिसऱ्या पर्वाचे आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटला झालंय त्याचबरोबर विशेष सहकार्य आणि आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व अल्लानी गावचे युवा नेतृत्व आदरणीय सन्माननीय द्रविडभाई वाळिंबे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला सर्वांचा युवा मित्र युवा पर्व तरुण सर्व या संघटनेचे आमचे अध्यक्ष आदरणीय द्रविडभाई वाळिंबे आपणास विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. साहेबांच्या शुभागमनासाठी एक सुंदर धून थोडक्यात वाजवा. धन्यवाद. गेम ऑन गेम ऑन. 6 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. 6 चेंडू 20 धावा. द्रविडदादा वाळिंबे आपणास विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. यावेळेस बॅटची एज विकेटच्या मागे शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. कंप्लीट होईल का हा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. एक धाव आली आहे. डफलकावरती जोडतायत. षटक क्रमांक शेवटचा अंतिम 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. या ठिकाणी फायनलचा दिवस आहे मित्रांनो. आपण पाहत असाल तर भरपूर प्रेक्षक राजाची गर्दी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हा फुलटो चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. सरळ गेले सीमा पार. षटकार.
षटकार आलाय. 6 धावांचा हा फटका आपण पाहत आहे. मैदानात चेंडू पाठवायचा आहे. मैदानामध्ये जुना चेंडू पाठवा. या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक करायचं आहे. ओके, हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. थर्ड अंपायर विशालदादा भोईर या ठिकाणी आमचे तिसरे पंच आहेत. या ठिकाणी चेक करतील. हाईट फॅक्टर आपल्याला चेक करायचा आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. 4 बॉल 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या ठिकाणी सामना जिवंत केलाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन शिवाच्या बॅटमध्ये षटकार आलाय. गोलंदाज दीपेश यावेळेस ऑन साइडला खेळलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 चेंडू आणि इथून 11 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. सामना जिवंत झालाय. सामना ऑन झालाय. शिवा मैदानावरती नक्कीच आपल्या संघासाठी शिवम सुंदरम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाचं आव्हान जिवंत करणारी बॅटिंग मैदानावरती करतोय. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाचं आव्हान कायम ठेवणारी बॅटिंग मैदानावरती करतोय. अजूनही मॅच मध्ये आम्ही आहोत. कालच्या दिवसापासून पाहिलं प्रचंड कष्ट या संघाने मैदानावरती घेतलेत आणि शिवानं या कष्टांवरती खऱ्या अर्थानं खरं उतरण्याचा प्रयत्न केलाय. कष्टाची जाण ठेवत असताना खेळताना पाहायला मिळतोय. दीपेश येतोय राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू चेक केला जाईल. मिस टायमिंग आहे मात्र विकेटच्या मागे त्या ठिकाणी लॉंग स्टॉप एंडला फिल्डर गेला. चेंडूला अडवलं. 2 धावांवरती संपवलं. 3रा धावेचा प्रयत्न यशस्वी होईल का या प्रश्नाचं उत्तर मिळेल. फलंदाज होतोय धावबाद. 1 मोर विकेट डाऊन. शिवा है तो मुमकिन है. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी. चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळ पाळा. आपल्याला भरपूर मॅच अजून कव्हर करायच्या आहेत. या अनुषंगाने खेळावं लागेल. अन्यथा सेमीफायनल आपल्याला कमी षटकांच्या खेळवाव्या लागतील. याची काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी. बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. शिवा संघर्ष करतोय, झुंज करतोय. चिकाटी जिद्द ठेवत असताना हातामध्ये सूत्र घेतली आणि खऱ्या अर्थानं सूत्र फिरवत असताना पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. परिवारीय शेरे त्यांना फाईट करत असताना इन्शा स्पोर्ट शिरोळ हा संघ मैदानावरती खेळतोय. मैदानावरती परिवारीय शेरे संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वात भरोशाचा खेळाडू आहे गोलंदाज दीपेश डोंगरे. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आहे. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. बॅट्समन शिवा स्ट्राईक वरती. व्हेरी गुड डिलिव्हरी. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. 2ऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2री धाव कंप्लीट होईल का या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आणि या मॅचची हवा काढणारी विकेट या ठिकाणी येते. शिवा भावाचा खेळ संपला. या षटक राष्ट्रवादी काँग्रेस लास्ट शेवटचा चेंडू शिल्लक. 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी.
कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ द टुर्नामेंट. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता. या ठिकाणी जीवात जीव आणणारी मॅच मैदानावरती बॅटिंग करत असतानाची टीम इन्शा स्पोर्ट शिरोळ जीवात जीव आणणारी गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. गोलंदाज दीपेश डोंगरे. या ठिकाणी कुणाच्या खिशात माचीस किंवा लायटर असेल तर संपर्क साधा. आयोजन कमिटी. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी सामना विजयी होत आहेत परिवारियर शेरे संघ. आणि या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला निश्चितच थँक्यू. माधव ठाकरे सरांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. या ठिकाणी विश्वाजी वाळिंबे सर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. त्यांच्या उत्कृष्ट डान्ससाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. या ठिकाणी त्यांना ते वितरित करण्यात येत आहे.